अकोला महाराष्ट्र अक्षय नागलकर हत्याकांड का मामला सुलझा। अकोला के डाबकी रोड थाना क्षेत्र में रहने वाले अक्षय नागलकर नाम के एक युवक के लापता होने की शिकायत पुलिस स्टेशन में दर्ज कराई गई। लापता युवक अक्षय की तलाश 22 अक्टूबर से चल रही थी। हालांकि अब मामले ने एक नया मोड़ ले लिया है। पुलिस ने बताया कि अक्षय नागलकर की बेरहमी से हत्या कर दी गई है। ये बड़ी हत्या पुरानी रंजिश के चलते हुई। पिछले 3 दिनों से अक्षय के रिश्तेदार और दोस्त रोज डबकी रोड थाने आकर बैठ रहे थे। उन्हें सिर्फ जांच जारी का जवाब मिलने के कारण उनकी नाराजगी और बेचैनी बढ़ गई थी। इस मामले में स्थानीय भाजपा पदाधिकारियों ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से अक्षय को खोजने की मांग की थी। अक्षय के पिता इस बात की पुरजोर मांग कर रहे थे कि जल्द से जल्द इस बात का पता लगाया जाए कि अक्षय जिंदा है या उस पर कोई विपत्ति आ गई है। आखिरकार अक्षय नागलकर की उसके दोस्तों द्वारा की गई हत्या की चौंकाने वाली वजह सामने आई। कुल 8 लोगों ने अक्षय की हत्या की। पुलिस ने उनमें से 4 को हथकड़ी लगा दी है। पुलिस ने बताया कि हत्या का कारण पुराना विवाद था। 22 अक्टूबर की शाम करीब 5 बजे अक्षय ने अपनी मां से खाना बनाकर रखने की बात कही और घर से निकल गया, लेकिन इसके बाद वो वापस नहीं लौटा। अक्षय की बेरहमी से हत्या कर दी गई। हत्या से पहले अक्षय और हत्यारों ने आरोपियों में से एक ने होटल में खाना खाया। उसके बाद अक्षय की चाकू मारकर हत्या कर दी गई। अब तक पुलिस इस मामले में 4 लोगों को हथकड़ी लगा चुकी है। पुलिस आरोपियों की तलाश कर रही है। गंभीर गुन्हा हाती केलेला आहे। तर त्याबाबत आता कोर्टचे पेपर आम्ही चेक करू की तो कुठला कसा होता, त्याच्यामध्ये काय फॅक्ट्स आहेत त्यामध्ये आपण बघतो। डिपार्टमेंट आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, जसं की एकाला त्याच्या घरून ताब्यात घेतलं, एक अमरावतीमधून ताब्यात घेतलेला आहे, त्यानंतर खामगाव बुलढाणा जिल्ह्यामधून काहींना ताब्यात घेतलेला आहे। सर हे ताब्यात केव्हा घेतलेले? हे काल आपण त्यांना घेतलेला नाही। PCR नाही, PCR आता आज आपण काल चौकशीसाठी त्यांना आपल्या टीमने घेतलं होतं मिसिंगमध्ये आणि आज ऑफेन्स रजिस्टर होईल त्याच्यामध्ये, त्यामुळे आज त्यांना रितसर अटक करू आपण। इन्व्हेस्टिगेट दॅट दिनांक 23/10/2025 रोजी डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे अक्षय नागलकर यांची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती। त्या मिसिंग तक्रारच्या अनुषंगाने माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 6 टीम तयार केल्यात, जेणेकरून त्या मिसिंगचा शोध लागावा आणि त्याच्यामध्ये काही लास्ट सीन पर्सन्स जे होते त्यांच्याकडे आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं, त्यांचं इंटरोगेशन केलं। त्यांच्या माहितीमधून आम्हाला ही लिंक पुढे लागत गेली आणि त्यातून असं निष्पन्न झालं की अक्षय नागलकर यांची MH30 या हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली। त्यानंतर त्यांची जी बॉडी होती ती मोरगाव भाकरे या गावातील शेत शिवारामध्ये त्यांना जाळण्यात आलं। तिथे त्या शेतामध्ये टीनचं एक शेड करण्यात आलं होतं, तिथे त्यांना जाळण्यात आलं। जाळल्यानंतर तिथे पुरावा उरू नये म्हणून जे उरलेलं राख वगैरे होती ती तिथून आरोपींनी डिस्पोज केली आणि त्या शेडला, टीनच्या शेडला आतमधून धुवून त्याला कलरिंग केलेली आहे, जेणेकरून कुठलाही पुरावा त्या ठिकाणी दिसू नये। आणि हे जे चौकशीमध्ये आमच्याकडे काही नावं समोर आले होते, त्यापैकी 4 जण हे आता आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे, जे मुख्य आरोपी आहेत, आणि इतर 4 जणांचा शोध आमचे पोलीस पथक त्या ठिकाणी घेत आहेत। यामध्ये 3 दिवसापासून पोलिसांनी देखील अतिशय मेहनत घेतलेली आहे। कुठलाही याच्यामध्ये टेक्निकल पुरावा नसताना ह्युमन इंटेलिजन्सच्या बेसिसवर आपण अकोला पोलिसांनी या मिसिंगमधून एक गंभीर असा गुन्हा हा निष्पन्न केला आहे। यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आता पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे एक गुन्हा दाखल होत आहे, यामध्ये 302चा, आणि त्या सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः त्या ठिकाणी करणार आहे। हत्येमागचं कारण या हत्येमध्ये त्यांचे वैयक्तिक काही वाद होते पूर्वीचे, ज्याच्यामध्ये रायव्हलरी आपण म्हणू शकतो, आणि थोडेसे त्यांच्यामधले मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज आणि त्यातून तयार झालेले ते आपसी वाद, यातून ते सदरची हत्या झालेली आहे। आरोपीचे नाव याच्यामध्ये एकूण 8 आरोपी आहेत। चंद्रकांत बोरकर, ब्रह्मा भाकरे, रोहित पराते, कृष्णा भाकरे, आशु वानखेडे, शिवा माळी, आकाश शिंदे आणि अमोल उन्हाळे।